जनसंघर्ष निधी लिमिटेड संस्थेच्या 2 संचालकांच्या अर्जावर 4 फेब्रुवारीला सुनावणी, पती पत्नीसह फैसला मंगळवारी। याशिवाय सध्या MCR मध्ये असलेले अनिल रामनारायण जयस्वाल आणि त्यांची पत्नी पुष्पा अनिल जयस्वाल यांच्या जमिनीवर देखील 4 तारखेला सुनावणी होणार आहे। एकूणच सुवर्ण सुनावणीकडे खातेदार व ठेवीदार व दिग्रसकरांचे लक्ष लागलेले आहे। दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड या पतसंस्थेत 44 कोटींचा गैरप्रकार झाला। या प्रकरणी सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेले 8 आरोपी आहेत। त्यापैकी 2 आरोपी असणाऱ्या संचालकांची सुनावणी 4 फेब्रुवारी रोजी होणार आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी असणारा प्रणित मोरे याचा मित्र आलमगीर याचाही PCR 4 फेब्रुवारी रोजी संपणार आहे। तेव्हा या आरोपीसह सध्या PCR मध्ये असलेल्या आरोपींना पुन्हा PCR देणार की NCR वर पाठवणार यावर ठेवीदारांमध्ये चर्चेला उधाण आले। दिग्रस येथील बहुचर्चित झालेल्या जनसंघर्ष निधी लिमिटेड पतसंस्थेत झालेला जो काही गैरप्रकार आहे, या गैरप्रकार प्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। या पोलिसांनी एकूण 8 आरोपी ताब्यात घेतले। त्यापैकी प्रणित मोरे या मुख्य आरोपीचा मित्र आलमगीर हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। त्याचाही PCR 4 फेब्रुवारी पर्यंत आहे। दरम्यान 4 फेब्रुवारी द्वारवा येथील सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी होणार आहे। या सुनावणी दरम्यान सध्या PCR मध्ये असलेला आलमगीर याला NCR देणार की त्याचा PCR वाढवणार याबाबत ठेवीदारांमध्ये चर्चा आहे। इंडिया न्यूज R7 किशोर कांबळे, तालुका प्रतिनिधी, दिग्रस। साहेब त्यांना हे करा, आमचं सोनं पोलीस स्टेशनला आणले म्हणजे चौकशी सुरू झालेली आहे। घटना काय झाली हे आपण